येतं का लक्षामध्ये? अपशब्द सांगा बर. अपशब्द मान अपमान विरुद्धार्थी का नाही? अपशब्द इथं आला बघा मराठीमध्ये. तसं चला गुड इव्हनिंग एव्हरीवन, सर्वांना शुभ संध्याकाळ. लवकर चला. ओम ओम मोरे जॉईन झालेला आहे. चला सर्वांनाच आता लक्ष द्यायचं आहे. काय सांगत होतो आपण की अप हा शब्द काय? प्रकाशाचे अपवर्तन असा आहे. मग अपशब्द म्हणजे काय? विरुद्धार्थानं वापरतो आपण. आता याच्या अगोदर इन द 9th स्टँडर्ड आपण ते पाहिलेलं आहे. कोणतं? प्रकाशाचे परावर्तन म्हणजेच रिफ्लेक्शन ऑफ लाईट. लाईटचं रिफ्लेक्शन, रिफ्लेक्ट होणं. आता आपण सर्वप्रथम काही कन्सेप्ट आहेत त्या पाहणार आहोत. आता लाईट ही जी आहे, प्रकाश, कशाचं अपवर्तन पाहिजे आपल्याला? प्रकाशाचं. आता नक्की प्रकाश म्हणजे काय? तर हा जो दिसायला लागलाय, ज्यावेळेस आपण एखाद्या अंधाऱ्या खोलीत गेलोय, काहीतरी सोर्स घेतलेला आहे, त्यावेळेला आपल्याला ते सगळं दिसणार आहे. दिसणार आहे का नाही? ए टू झेड. कशामुळं? ड्यू टू द चला श्रवण गुड इव्हनिंग. तर काय हे कशामुळे दिसायला लागलाय? माझा आवाज येतोय का तुझ्यापर्यंत? नवीन जॉईन झाला आज. माझा आवाज येतोय का तुझ्यापर्यंत? व्यवस्थित क्लिअर, क्लिअरिटी आहे का आवाजामध्ये? यस नो चॅट मध्ये लिहू शकतोस तू. ओके ठीक आहे. तर मी काय सांगायला लागलोय की आपण लाईट मुळे ज्या काही वस्तू आहेत, त्या खोलीमध्ये अंधार होता का नाही? सगळीकडे अंधार आहे. ज्यावेळेला मी बटन दाबलं बॅटरीचं, सोर्स ऑफ लाईट, लाईटचा स्त्रोत आणला, ऊर्जेचा स्त्रोत, प्रकाशाचा स्त्रोत, आपण त्यावेळेला काय सगळ्या वस्तू इच अँड एव्हरीथिंग इन द रूम, त्या रूम मधील काय सगळं दिसणार आहे आपल्या. कशामुळं? ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लाईट. लाईटच्या असण्यामुळं, लाईटच्या उपस्थितीमुळं सगळं दिसणार आहे. आणि लाईट किती महत्वाची आज आपण पाठीमागल्या चॅप्टर मध्ये पाहिले. आणि लाईट कशी तयार केली जाते हे सुद्धा पाहिलेलं आहे. लाईट नसेल आपलं एक सुद्धा काम त्या ठिकाणी होणार नाही. येतं का लक्षामध्ये? अन्न वस्त्र निवारा त्याच्यासोबतच लाईट सुद्धा आलेली आहे. 1 मिनिट गेली लाईट करमत नाही आपल्याला. फोनची चार्जिंग आहे, फॅन आहे, एसी आहे, कूलर आहे, रेफ्रिजरेटर आहे, जे काही अपॅरेटस आहेत लाईट वरती, ऊर्जेवरती चालणारे, विद्युत ऊर्जेवरती, ते बंद होतील आणि आपलं काम तिथं अडून पडेल किंवा ते काम आपलं होणार नाही. कशामुळं? लाईटमुळं. मग ही लाईट म्हणजे काय किंवा आपला दिसतंय कशामुळं? आता असा प्रश्न आहे. आता तुम्ही हा गणपती पाहायला लागलेला आहे. गणपतीची मूर्ती आहे, श्रीची मूर्ती आहे. ही मूर्ती आपण कशामुळे पाहायला लागलोय? लाईट मुळे पाहायला लागलोय का नाही? आणि अजून काय आहे? 2 कारण लागतात. सोर्स ऑफ लाईट, लाईट सुद्धा आहेच, पण त्याचं काय व्हावं लागतं? डोळे, रिफ्लेक्शन. आता बघा 2 कंडिशन. आता एका कंडिशन मध्ये काय, एक आंधळा व्यक्ती, त्याच्या पुढे भरपूर मोठी लाईट आहे, बॅटरी आता फोकस लावलाय अंधाऱ्या खोलीमध्ये, त्याला दिसणार आहे का? नाही. म्हणजे गरज कशाची आहे तिथं? डोळ्याची गरज आहे. पण नुसती डोळ्याचीच आहे का? डोळे आहेत त्याला, पण लाईट नाही. दुसऱ्या कंडिशन मध्ये. पहिल्या कंडिशन मध्ये काय, आंधळा व्यक्ती आहे, भरपूर लाईटचे सोर्स लावले आहेत, भरपूर सगळीकडे पूर्ण मोठे मोठे फोकस लावलेले आहेत, पण त्याला दिसू शकणार आहे का? कितीही मोठे फोकस लावा, का बर? डोळे नाहीत त्याच्याकडे. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये, दुसऱ्या केस मध्ये काय आहेत? डोळे आहेत पण लाईटच नाही. म्हणजे डोळेही पाहिजेत आणि लाईट. आपण काय म्हणतो, का बरं दिसेना? डोळे नाहीत का तुला, असं म्हणतो का नाही? म्हणजे डोळे, फक्त डोळे, ते अर्ध सत्य झालं. दिस इज इनकम्प्लीट ट्रुथ, अर्धवट सत्य आहे. डोळेही पाहिजेत अँड ऑल्सो नेसेसरी लाईट, लाईट सुद्धा नेसेसरी पाहिजे, आहे का नाही? म्हणजे लाईटचं अस्तित्व, ऊर्जेचं अस्तित्व डोळ्याशिवाय नाही. आपला एखादी वस्तू बघतोय आपण, हे कशामुळे दिसायला लागल्या? आता हा प्रकाश आहे, हा प्रकाश कुठे जाऊन पडला? त्या सरफेस वरती. मग कोणती का वस्तू असं ना, तो सरफेस वरती पडला की काय होणार आहे? आपण बॉल आहे, सपोज आपल्याकडे एक बॉल आहे, मी टाकला भिंतीवरती, तो बॉल काय होईल? त्या भिंतीवरती स्ट्राईक करणार आहे, आदळणार आहे, आपटणार आहे, आणि परत जेवढ्या फोर्सनं मारलोय तेवढ्या फोर्सनच तो वापस येणार आहे. म्हणजे हे काय चालू आहे? त्या बॉलनं काय केलं? रिफ्लेक्शन दाखवलं, परावर्तन दाखवलं. परावर्तन म्हणजे परत यायला लागलाय. साधी सिंपल गोष्ट आहे. परावर्तन म्हणजे काय? परत येणे. ज्या मार्गे गेलाय तिथे त्याला काय अपोज झाला, ते आदळलं त्या सरफेस वरती,
आणि परत माझ्याकडे आला तो बॉल. ते काय झालं, त्या बॉलचं परत त्या पद्धतीनं लाईट सुद्धा आपण लहानपणी खेळ खेळतोय बघा, रिफ्लेक्शन करतोय कशाचं, सूर्याचं त्या आरशावरती, आणि बरोबर आपला त्या अँगल मध्ये पकडतोय आणि त्याच्या चेहऱ्यावरती नेतोय. रिफ्लेक्शन तिकडून आली लाईट आहे, इकडे जायला लागलेली होती, आपण तो आरसा असेल ते काय करायला लागलो, त्याच्या मिरर दाखवायला लागलोय. मग ते काय करेल, ते सरफेस वरती येईल लाईट आणि तिकडे जाईल सूर्यप्रकाश, जिकडे आपण ते डायरेक्शन दाखवलं. हे रिफ्लेक्शनच आहे, कशाचं, लाईटचं परावर्तन आहे. ज्या वेळेला तुम्हाला हा चॅप्टर अतिशय सोपा आहे, काय समजलं तुम्हाला, रिफ्लेक्शन ऑफ लाईट समजलं तरच आपल्याला रिफ्रॅक्शन समजणार आहे. रिफ्लेक्शन म्हणजे काय, परावर्तन, प्रकाशाचे परावर्तन. इन 9th स्टँडर्ड मध्ये आपला झालेला बराचसा भाग याच्यामध्ये. रिफ्लेक्शन म्हणजे काय, प्रकाशाचे परावर्तन. आपण प्रकाश फेकला किंवा प्रकाश आला एखाद्या सरफेस वरती आदळायला लागलाय आणि परत आपल्याकडेच यायला लागला, त्याला काय म्हणतो आपण, प्रकाशाचे परावर्तन असं म्हणतो. आणि परत पुढचा एक प्रश्न की आपला कसं दिसतं, कशामुळे दिसायला लागले, डोळे तर आहेत पण काय होतंय, हे जे रे यायला लागले आहेत ती कुठं पडायला लागतील, त्या सरफेस वरती, त्या वस्तूवरती ते रे किरण प्रकाशाची पडतील आणि ते काय होतील, परत आपल्या डोळ्यामध्ये रिफ्लेक्ट होतील बघा. रिफ्लेक्ट झाले, हे बघा, हे परत काय रिफ्लेक्ट होऊन राहत अशा पद्धतीनं, हे रिफ्लेक्शन झालं. आणि आपल्या दिसण्यासाठी आपण सांगितलं होतं. आता हे रिफ्लेक्शन म्हणजे काय, काही प्रश्न आहेत तुमच्या पुस्तकामध्ये. व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय. आता ही इंग्लिशची पीपीटी आहे, आपण थोडस झालंय, 9वीला झालेच की रिफ्लेक्शन, 9वी मध्ये झालेलं हे काय, कॅन यू रिकॉल, तुम्हाला माहिती आहे का, असं असते. आता हे काय, सोर्स ऑफ एनर्जी आहे, लाईट टाकली मग काय व्हायला लागले, लाईट आदळायला लागली आणि परत इकडल्या बाजूला ज्या पद्धतीने आलेली आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला वळायला लागली आहे, किंवा ते परत जायला लागलेली आहे. हे काय म्हणतो आपण, याच्यामध्ये अँगल निर्माण होतात. हेच काय आहे, प्रकाशाचे परावर्तन आहे बघा. हे लाईट आहे, सगळीकडे रिफ्लेक्शन होऊन ते, काही सिनेमागृह असतील त्या ठिकाणी अशी लाईट शोज असतील, रिफ्लेक्शन दाखवते आणि ते लाईट सगळीकडे डिस्पर्शन, सगळीकडे विखुरली जाते लाईट आदळल्यामुळं, आहे का नाही. आता ही जी लाईट आहे, छोट्या छोट्या कन्सेप्ट आहे. प्रकाश, प्रकाश कशा पद्धतीने दिसतो, किंवा लाईट हे काय आहे, एक एनर्जीचं फॉर्म आहे. लाईट म्हणजे काय, ऊर्जा आहे. कोणती, प्रकाश ऊर्जा. आपण पाहिलेला आहे, ऊर्जेचा नियमच आहे आपला, ऊर्जा नष्टही करता येत नाही आणि नवीनही निर्माण करता येत नाही, फक्त तिची एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरण करता येते. आणि विश्वातली ऊर्जा ही कशी आहे, स्थिर आहे, कॉन्स्टंट आहे, या पूर्ण विश्वातली ऊर्जा. आता ही जी लाईट एनर्जी आहे कुठून आलेली आहे, टॉर्च मध्ये. मग टॉर्च मधून कुठून यायला लागली आहे, रासायनिक ऊर्जा. ते आतमध्ये तो जो कार्बनचा रॉड आहे, आतमध्ये केमिकल आहेत का नाही, रासायनिक ऊर्जा ती. बॅटरी, मोठी बॅटरी, आपली गाडी वाहनांची बॅटरी, त्याच्यामध्ये काय, सल्फ्युरिक ऍसिड आहे का नाही. त्याच्यामध्ये बरचस क्रिटिकल आहे भाग, ती ऊर्जा आहे. त्याचं परत प्रकाश ऊर्जेमध्ये आपण रूपांतर करायला लागलाय, म्हणजे ऊर्जा अगोदरचीच आहे, ती परत आपण वापरायला लागलेलं आहे फक्त. आणि परत प्रोड्युसेस सेन्सेशन ऑफ विजन. विजन म्हणजे काय, दृष्टीचं सेन्सेशन होणे, विखुरली जाणे, याला आपण लाईट म्हणतो, प्रकाश म्हणतो. मग आता हे जे रेक्टँग्युलर प्रोपोगेशन, आता बघा, हे आपला काय आहे, एक अंधारी खोली आहे, लाईट काय झाली, समोरून आली तिकडून. आता सनलाईट असेल, या छोट्या मुलांच्या इथं पडायला लागले, मग तो लिहायला लागला, दिसायला लागला. मग हे कसं दिसतंय, आता ही जी लाईट आली ती लाईट काय होणार, या इथं जायला लागली आहे आणि ह्याच्यावर डोळ्यामध्ये जाणार आहेत, रिफ्लेक्ट होऊन किरण अशा पद्धतीनं, आहे का नाही. ही जी लाईट आलेली आहे, आता सांगितलं बघा आपण, ते ही लाईटचे जे आहे सेन्सेशन कसं दाखवतं ते सांगायला लागलो आपण. आता ही लाईट काय, आपला इन्सिडेंट रे आहे, म्हणजे काय, आपातिक किरण आहे, यायला लागली आहे लाईट, मग इथं स्ट्राईक होईल ह्याच्यावरती आणि हे रे काय ह्याच्या डोळ्यामध्ये जाणार आहे, जाणार आहेत का नाही. इथे काय, नॉर्मल, काय म्हणतो आपण त्याला, मध्यभाग, त्याच्या ह्या बाजूला आपाती किरण, तर ह्या बाजूला परावर्तित किरण. अँगल आहे आणि अँगल आर हे सगळे सेम प्रतलामध्ये आहेत, एकाच प्रतलामध्ये आहेत. मध्य म्हणतो आपण, मध्यबिंदू, हा जो मध्य आहे
मध्यच्या या साईडला काय आपातिक किरण आहे, या साईडला कोणता आहे परावर्तित किरण आहे. मग आपला कोणती वस्तू कशामुळे दिसते, ह्या रिफ्लेक्शन मुळे दिसते. आपला ती डोळ्यामुळं तर दिसायला लागली आहे, पण लाईट ही पाहिजे, डोळेही पाहिजेत, त्याचं रिफ्लेक्शन झाल्यामुळे आपल्याला प्रत्येक वस्तू दिसते. आता मी काय बघू शकलोय, तुमच्याकडे बघू शकलोय. आता मी डायरेक्ट किंवा तुम्ही माझ्याकडे बघू शकताय, त्यावेळेला काय म्हणणार, ही जी लाईट आहे सोर्स ऑफ एनर्जी, सोर्स ऑफ लाईट, हे काय व्हायला लागले तुमच्यावरती आदळायला लागल्यात आणि माझ्या डोळ्यामध्ये यायला लागल्यात. मी दिसतोय म्हणजे हे माझ्यावरती आदळायला लागल्यात आणि तुमच्या डोळ्यामध्ये, तुमच्या विजन मध्ये जायला लागल्यात. त्याच्यामुळे आपलं ते इच अँड एव्हरीथिंग आपलं ते पाहू शकणार. मग डोळेही पाहिजेत, लाईट ही पाहिजेत, दोन्हीची गरज आहे आपल्याला. आणि प्रकाशाचं परावर्तन झालं तरच हे शक्य आहे, हे इम्पॉसिबल आहे, अदरवाईज हे डज नॉट पॉसिबल, हे शक्यच नाही. कशामुळे, परावर्तन इतकं महत्वाचं आहे. मग ह्याच्यामध्ये जे पूर्वी सांगितले आपण प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय असा प्रश्न आहे, हा आलं का लक्षामध्ये, आपण का वस्तू कशामुळे पाहू शकतो, किंवा हे जे प्रकाशाचं परावर्तन आहे किती महत्वाचं आहे. ते सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे 9वीला झालेल्या आपल्याला त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिल्या पानावरच रिकॅपिच्युलेशन, कॅन यू रिकॉल मध्ये हा प्रश्न आहे. अशा पद्धतीनं हे आपलं इंट्रोडक्शन होतं. मग आता नियम सुद्धा सांगा म्हणून विचारलेला आहे. हा जो आहे हा एक सरफेस आहे, कसला, एक पृष्ठभाग, गुळगुळीत पृष्ठभाग आहे. मग एक रे आलेला आहे, कोणता रे, हा किरण, आपाती किरण, जिकडून यायला लागला, आता बॅटरी मधून यायला म्हणजे कोणता, तो आपाती किरण झाला, तो आदळायला लागला त्या सरफेस वरती. मग ते आपण त्याला काय म्हणतो, आपण इन्सिडंट रे, पी आणि क्यू ला काय दिले नाव, इन्सिडंट रे दिलं. तो काय झाला, या प्रतलावरती आदळला, जेवढ्या अँगलनं आलेला आहे तेवढ्याच अँगलनं परत रिफ्लेक्ट सुद्धा झाला आहे का नाही. मग हा जो आर क्यू आपला रिफ्लेक्टेड रे, मला पी क्यू का आहे आपला इन्सिडंट रे, आणि रिफ्लेक्टेड रे कोणता आर क्यू. हे आपण असं उभं घेतलं, आपण तुम्ही असं सुद्धा करू शकताय बघा, हे असं आडवं आणि इकडून आलाय इकडे गेला असं सुद्धा दाखवू शकताय कोणत्याही पद्धतीने. मग हे जे प्रतल म्हणतो आपण त्याला नॉर्मल काढलेले एक आपण, हे नॉर्मल म्हणजे मध्यबिंदू. आता हा जो अँगल तयार झालाय आपाती किरणाकडे तयार झाला नॉर्मल आणि आपाती किरण, या दोघांच्या मध्ये जो कोन तयार झालाय त्याला काय म्हणतो आपण, आपाती कोन म्हणतो, अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि जो परावर्तित किरण आहे आणि हा जो नॉर्मल आहे मध्यबिंदू आहे, त्याच्यामध्ये एक अँगल तयार होऊन राहील, त्याला अँगल आर म्हणजेच काय, परावर्तित कोन असं म्हणतो. हे आपले नियम होते. आता ह्याच्यावरच आपण नियम पाहणार आहोत. पहिला प्रश्न काय आहे तुमच्या पुस्तकामध्ये, की प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय, परावर्तन समजतो तुम्हाला, प्रकाश काय करणं, एका गुळगुळीत सरफेस वरती, मग तो आरसा असेल, काच असेल, किंवा भिंत असेल, त्याच्यावरती आदळणार आहे आणि तो काय होईल, आपल्याकडे परत येणार आहे त्याच दिशेनं, ज्या दिशेनं आलाय त्या दिशेनं येणार आहे, त्याला काय म्हणतो आपण, परावर्तन म्हणतो. यालाच प्रकाशाचे या गुणधर्माला, याच नियमाला आपण समृद्धी का म्हणायला लागली आहे, का बरं लेट झाली, चला काम आहेत असू द्या, जे लेट झालेत आता बातचीत करू नका बघा, परत परत सांगायला लागलो तुम्हाला. हे जे ऑनलाईनची मंडळी आहे समृद्धी सृष्टी, गप्पा मारू नका, तुमचा प्रायव्हेट नंबर असेल त्याच्यावरती का गप्पा मारायच्या ती मारा, पण इथं गप्पा मारायचं नाही. परत परत वॉर्निंग आहे, स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे तुम्हाला दोघीला, सृष्टी आणि समृद्धी, बाकीच्यांना डिस्टर्ब करू नका. आपलं कुठपर्यंत आलं होतं, हे लिंक तुटते. माझं काय चालू होतं की आता प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय समजलं आपल्याला, पुढे जे आहेत प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम आहेत काहीतरी, ते नियम आपण, कोणते होते नियम, दोन नियम होते आपले. पहिला जो नियम आहे काय होता आपला, पहिला नियम हा इन्सिडंट, इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे, आणि हा जो नॉर्मल आहे ते सगळे एका प्रतलामध्ये सेम प्रतलावरती आहेत का नाही. हा प्रतल नॉर्मली तिथंच आहे, इन्सिडंट रे तिथंच आलेला आहे, आणि रिफ्लेक्टेड रे ही तिथं चालला आहे. मग ह्याला सांगतो मराठीमध्ये आपण, कोण सांगते बघूया, सांग, समृद्धी आणि सृष्टी, दोघीपैकी कोण सांगते बघूया. आता अभ्यासाची चॅटिंग करा बरं थोडस, मलाही चांगलं वाटत. चला सांगा, प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम सांगा, 9वी मध्ये झाले इयत्ता
9वी मध्ये तुम्ही पाहिलेला आहे. थोडस आठवतंय का बघा, कोणताही सांगा, हेच सांगा असं काय नाही. चॅप्टरच होता पूर्ण प्रकाशाचे परावर्तन, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. सांगा बरं, कोण सांगतंय? आता काही चॅटिंग होत नाही बघा. मी काय केलं, मी तर सरांना बोलले की गुड इव्हनिंग. चालते चालते, दररोजचं सांगायला लागलोय. आता हे सांग म्हणलं मी. सृष्टी हे सांग, सृष्टी आणि समृद्धी किंवा बाकीच्यांना जर येत असेल तरी सांगू शकताय तुम्ही. प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम का बरं विचारायला लागलोय? आठवण राहिली तर कारण हे झालेलं आपल्याला नवीन नाहीत कन्सेप्ट, मी तर सांगितले. आता थोडस तुम्हाला काय पुशअप केलं गाडीला, दे धक्का झालेला आहे. आता स्टार्ट व्हायला पाहिजे का नाही आपली गाडी? कळालं नाही? नियम नियम सांगा म्हणायला लागलोय. ठीक आहे, आता मी सांगतो बघ, लक्ष दे. प्रकाशाचे परावर्तन तर कळलं का तुला? की प्रकाश काय व्हायला लागलाय, जिथून निघालाय एका सरफेस वरती, एका पृष्ठभागावरती येऊन आपटायला लागलेला आहे आणि तो परत रिव्हर्स यायला लागलाय. रिव्हर्स म्हणजे परत यायला लागलेला आहे. हे परत येण्याच्याच गुणधर्माला प्रकाशाचे परावर्तन असं म्हणतो. हे झालं प्रकाशाचे परावर्तन. आता पुढचा माझा क्वेश्चन काय पुस्तकामध्ये विचारलेला, प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम. म्हणजे हे प्रकाशाचं परावर्तन एका नियमामध्ये होत असते. कोणत्याही गोष्टीला नियम आहेत. मग का आहे पहिला नियम जो आहे सांगतो मी. हा इन्सिडेंट रे म्हणजे काय, आपाती किरण, परावर्तित किरण आणि आपला मध्यबिंदू हे एकाच प्रतलावरती स्थित असतात, एकाच प्रतलामध्ये असतात. हा पहिला नियम. पुढे जो अजून एक नियम आहे, याच्यामध्ये जो कोन तयार झालेला आहे, याला हा जो कोन आहे, जेवढा आपाती किरण आहे, आपाती कोन आहे, तेवढाच काय असणार आहे, परावर्तित किरण आहे. आपण जर लाईट बघा, ती जी घेतलेली लाईट आहे, आपण ज्या अँगलनी जेवढ्या कोनाने असं हे करतोय, ते पकडतोय आरसा, त्या कोनामध्ये तेवढाच रिफ्लेक्ट होत असतोय का? ते कमी जास्ती होतोय? नाही. जेवढ्या, आता बघा, मला काय करायचं आहे, आता पकडलो मी अँगल, मला त्याच्या डोळ्यामध्ये, स्वप्नीलच्या डोळ्यामध्ये घालायचे आहे, तर मला तसाच अँगल क्रिएट करावा लागेल तिथं, जेवढा आपाती किरण करायच्या. मग आपण ऍडजस्ट करतो बघा, तेवढाच अँगल इकडं थोडस सरकतो, मगच ते जाणार आहे त्याच्या डोळ्यामध्ये. म्हणजे जेवढा आपाती किरण आहे तेवढाच परावर्तित किरणाचा जो अँगल आहे, कोन आहे, म्हणजेच काय म्हणतो आपण, अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. हा दुसरा नियम आहे का नाही? म्हणजेच काय, परावर्तित की कोन, सॉरी, आपाती कोन बरोबर परावर्तित कोन. 40 डिग्री असेल तो अँगल, तर काय राहणार आहे, परावर्तित कोन सुद्धा काय राहणार आहे, 40 डिग्री राहणार आहे. आपाती कोन 60 डिग्री असेल, 60 डिग्रीचा, तर तो परावर्तित कोन सुद्धा काय असणार आहे, 60 डिग्रीचा असणार आहे. व्हेरी इझी आहे का नाही? म्हणजे हे नियम आहेत आपले, हे एका प्रतलामध्ये स्थित आहेत, आहेत का नाही? आणि अजून एक तिसरा नियम होता, आपाती किरण हे काय, त्याच्या नॉर्मलच्या बरोबर अपोजिट साईडला आहे का नाही? आता आपण असा जर काढला, आपण सुरुवातीला दाखवलं होतं की हे आपण इकडून सोर्स ऑफ एनर्जी आला, इकडे किरण, आणि हा नॉर्मल आहे आपला, इकडे जाईल, म्हणजे ही जी साईड आहे याच्या बरोबर अपोजिट साईडला परावर्तित किरण जाणार. हा तिसरा नियम आहे. म्हणजे काय सांगतोय आपण, तिसरा नियम, आपाती किरण व परावर्तित किरण हे या मध्यबिंदूच्या काय असतात, एकमेकाच्या परस्पर विरुद्ध असतात, परस्पर बाजूला असतात. झाली 3 नियम. आलं का लक्षामध्ये? ओके. तर अशा पद्धतीने आपण फक्त इंट्रोडक्शन चालू आहे आपलं लाईटचं, प्रकाशाचे परावर्तन. तर असे 3 नियम होते. आता पुस्तकाकडे जाऊया आपण. आलं का सगळ्यांच्या लक्षामध्ये? आता कोणी म्हणू नका बर. एका मापाची असतात, सारखे असतात. म्हणजे काय, जेवढा क्वांटिटीचा, जेवढ्या मेजरचा, जेवढ्या मोजमापाचा आपाती कोन आहे, तेवढाच परावर्तन झालेला कोन आहे, परावर्तित कोन आहे. अनिता सांगायला लागली आहे. सृष्टी आलं का लक्षामध्ये? जायचं का पुढे? चला पुस्तकामध्ये जाऊया, थोडस पुस्तकाकडे. हे जे आहे आपलं, हे पहिला नियम सांगतोय, आय आणि आर कसे आहेत, इज इक्वल टू आहेत, समान आहेत. म्हणजे आय म्हणजे काय, इन्सिडेंट रे, मराठीमध्ये काय म्हणतो, आपाती कोन, आणि रिफ्लेक्टेड रे म्हणजे काय, परावर्तित कोन, हे समान आहेत. तेच लॉ आहेत. द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ
रिफ्लेक्शन. पहिला नियम काय आहे? जेवढा कोन आपातिक कोन जेवढा आहे तेवढाच कोणता असणार आहे? परावर्तित कोन असणार आहे. इंग्लिश मध्ये आपण पुस्तकाकडे जाऊया, आता गोंधळ होते बघा. कळते तुम्हाला इंग्लिश सुद्धा? सोपी आहे का नाही? फक्त आपण इंट्रोडक्शन मध्ये घेतलेला आहे आणि आपला वेळ भेटला हे सुद्धा पीपीटी पॉवर पॉइंट मध्ये आपण स्लाइड बनवूया मराठीच्या सुद्धा. आता गेल्या वर्षी नव्हती आपल्याकडे मराठीची बॅच, सेमीचीच होते इतके दिवस, म्हणून आपण तेवढं काही रिस्क घेतलं नाही. पण बऱ्याचशा जणांनी ते केलेलं होतं, उन्हाळ्यामध्ये चांगली बॅच चालली म्हणून आपण ती चालू केली बॅच. प्रकाशाचे अपवर्तन हा चॅप्टरचा भाग आहे. आपण त्याच्यापूर्वी अपवर्तनाच्या अगोदर आपण काय पाहतोय? परावर्तन पाहतोय. परावर्तन समजलं मग पुढे अपवर्तनाकडे जायचे आपल्याला. येतं का लक्षात? टाका हेडिंग प्रकाशाचे अपवर्तन, आणि त्याच्यामध्ये हे 2 प्रश्न आहेत ते लिहून घेऊया आणि पुढे जाऊया. मग प्रकाशाचे अपवर्तन आलं का लक्षामध्ये? चला हेडिंग टाका. ऑनलाईनची मंडळी पेन, पेन्सिल, आपली नोटबुक, टेक्स्ट बुक रेडीच असलं पाहिजे. फक्त टाइमपास करू नका. 10वीचं वर्ष आहे, अतिशय महत्वाचं वर्ष आहे. हे जर वर्ष गेलं परत येत नाही बघा. पुन्हा पश्चाताप करून फायदा नाही. अब पछताने से होत क्या जब चिडिया चुग गई खेत. पाखरं राखायच्या वेळी राखल नाही, शेत सगळं खाऊन गेलं चिमण्यांनी, मग पुन्हा गोफण घेऊन आलाय, काही फायदा आहे का? नाही. त्या वेळेला ती गोष्ट केलेली बरी राहते. हा, पहिला प्रश्न लिहा, प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय? प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय लिहिचाल का तुमच्या शब्दामध्ये? आता मी सांगितलोय बघा, लिहा. प्रकाशाचे किरण, रेज ऑफ लाईट, प्रकाशाचे किरण एखाद्या अपारदर्शक किंवा गुळगुळीत सरफेसवरती, सरफेस म्हणजे काय? पृष्ठभाग. असं लिहा. प्रकाशाचे किरण एखाद्या अपारदर्शक पृष्ठभागावरती आदळतात, एखाद्या पृष्ठभागावरती आदळतात व ते परत येतात. या गुणधर्माला प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. आलं का लक्षामध्ये? हे झालं प्रकाशाचे परावर्तन. हा पहिला जो क्वेश्चन आहे आपला, प्रकाशाचे परावर्तन, हा इथं आपला सॉल्व्ह झालेला आहे. काय व्हायला लागलंय? परत यायला लागलाय प्रकाश आणि अपारदर्शक सरफेसला, अपारदर्शक पृष्ठभागावरती आदळायला लागलेला आहे आणि परत यायला लागलेला आहे. यालाच काय म्हणलं आपण? प्रकाशाचे परावर्तन असं म्हणलेलं आहे. परत एकदा सांगू वैभवी? ठीक आहे, लिहा. प्रकाश, तुम्ही सुद्धा करेक्शन करून घ्या. प्रकाशाचे किरण एखाद्या अपारदर्शक पृष्ठभागावर आदळतात व ते परत येतात. या गुणधर्माला प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. हे काय झालं? प्रकाशाचे परावर्तन. आता पुढे जे आहे, पुढचा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, प्रकाश परावर्तनाचे नियम सांगा, किंवा कोणतेच नियम. तर त्याचे 3 नियम आहेत. लिहा. पहिला नियम 1 नंबर म्हणून टाका. प्रश्न लिहा. प्रकाश परावर्तनाचे नियम.
अतिशय स्लो, मंद गतीने, कासवाच्या गतीने जायला लागलेलो आहे आपण. बरीचशी मंडळी आज नाहीत सेशनला. सण वार उत्सव चलतच राहते आणि ह्याच्यातच टाइम निघून जातोय बघा. काहीतरी साध्य करायचं असेल तर आपण कशाचा तरी सॅक्रिफाय केलं पाहिजे, त्याग केला पाहिजे. असं दोन्ही भेटत नाही. पुढे लिहा प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम. नियम क्रमांक 1 लिहा त्याच्यामध्ये. आपाती किरण कॉमा त्याच्या पुढे इंग्लिश मध्ये काही लिहायची गरज नाही. लिहा आपाती किरण कॉमा परावर्तित किरण व मध्यबिंदू हे एकाच प्रतलावरती स्थित आहेत. lie on the same surface. आपाती किरण कॉमा परावर्तित किरण. आपाती म्हणजे काय? यायला लागलेले सोर्स ऑफ लाईट पासून, ऊर्जेच्या स्त्रोतापासून यायला लागले किरण, बॅटरी पासून यायला लागलेले किरण, बल्ब पासून यायला लागलेले किरण, सूर्यापासून यायला लागलेले किरण, हे काय झालं? आपाती झाली. आणि त्याचं रिफ्लेक्शन होणं म्हणजे परावर्तित किरण. आपाती किरण कॉमा परावर्तित किरण आणि मध्यबिंदू हे एकाच प्रतलावरती स्थित असतात. हा पहिला नियम. पुढे लिहा नियम क्रमांक 2. नियम क्रमांक 2 लिहिलं का ऑनलाईनची मंडळी? लिहा नियम क्रमांक 2. आपाती कोन व परावर्तित कोन. आपाती कोन व परावर्तित कोन हे समान मापाचे असतात. हे समान मापाचे असतात. नियम नंबर 1 सांगू? ठीक आहे, हळूहळू सांगू का? बर, नियम नंबर 1 लिहा. तुम्ही लिहिलाय, ज्यांनी लिहिलेला आहे त्यांनी करेक्शन करून घ्यायचे, रिव्हिजन होणार आहे तुमचं. नियम नंबर 1 आपाती किरण कॉमा परावर्तित किरण. असं नाही की हे विचारलं जाईल असं शक्यता नाही बरं का. काही विचार कारण झालेलं आपल्याला. तुम्ही म्हणताल हे 9वीचं काय कामाचं आहे? ह्याच्यावरती, ह्याच बेसवरती पुढे पाया जर मजबूत असेल तर इमारत भक्कम होणार आहे. परावर्तनच कळलं नाही मग अपवर्तन काय कळणार आहे? होते का नाही असं? लिहा आपाती किरण कॉमा परावर्तित किरण व मध्यबिंदू हे एकाच प्रतलावरती स्थित असतात. आपाती किरण कॉमा परावर्तित किरण व मध्यबिंदू हे एकाच प्रतलावरती स्थित असतात. अतिशय स्लो, अतिशय मंद गतीने सांगितलं. आता एवढं तर लिहिलं पाहिजे बघा, कारण आपण हे एक्सप्लेन केले इंट्रोडक्शन मध्ये, त्याच वेळेला ते आलं पाहिजे आपल्याला. आता पुढे जो आहे नियम क्रमांक 2. नियम क्रमांक 2 काय सांगतोय? अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. हाच नियम आहे. मग ते शब्द रूपामध्ये लिहायचे आपल्याला. आपाती कोन व परावर्तित कोन हे समान मापाचे असतात. हा नियम दुसरा आहे. नियम क्रमांक 3 झालं. ठीक आहे, नियम क्रमांक 2 सुद्धा झालं का? स्टेटमेंट लिहिलं का? त्याच्या पुढे हे 2 नंबरचं स्टेटमेंट अँगल आय इज इक्वल टू अँगल आर असं जरी लिहिलं तरी चालतंय. त्याच्या खाली लिहा आपाती कोन व परावर्तित कोन हे समान मापाचे असतात. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल अँगल आय जर 40 असेल तर काय असणार? हा सुद्धा 40 डिग्रीचाच असणार. हे आपल्याला सांगतंय जेवढ्या पद्धतीनं आपाती किरण आलेला आहे, आपाती कोन आहे, तेवढ्याच अँगलचा परावर्तित कोन बनणार आहे तिथं. आवाज पण येत नाही.
बाकीच्यांना येतोय का रे आवाज? सृष्टी तेवढं म्हणायला लागले बघा. क्लिअरिटी तर आहे बघ स्क्रीनला इथं तर. बाकीचे जे आहेत ऑनलाईनचे ते सांगा बर, तुम्हाला आवाज येतोय का? व्यवस्थित स्क्रीन दिसते का? बघा, अनिताला दिसते आहे, समृद्धीला दिसायला लागली आहे. तुलाच कसं काय दिसेना? तू काय कर, रिजॉईन हो, सेशन सोड आणि परत जॉईन हो. मग काय तर नेटवर्कचा इश्यू असेल, ते होऊन जाईल. बाकीचे लिहा. आणि रेकॉर्डिंग तर आहे शेवटचा पर्याय आपला. रेकॉर्डिंग मध्ये ते रिकव्हरी करायची आपल्याला. अशामुळे आपला बराचसा वेळ जाणार आहे. हा झाला दुसरा नियम. काय आहे? आपाती कोन व परावर्तित कोन हे एकाच समान मापाचे असतात, एकाच मापाचे असतात. त्याच्या खाली लिहा अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. आता तिसरा लिहा, आपाती कोन व परावर्तित कोन. नियम क्रमांक 3. तिसरा नियम सांगतोय. आपाती कोन व परावर्तित कोन हे एकमेकाच्या विरुद्ध बाजूस असतात. आहे का नाही? जिकडून आपाती किरण आलाय तिकडून त्या विरुद्ध बाजूलाच जाणार आहे. एकमेकाच्या त्या नॉर्मलच्या ह्या बाजूला आपाती कोण आहे आणि नॉर्मलच्या ह्या साईडला कोणता परावर्तित कोण असणार आहे, त्या मध्यबिंदूच्या. लिहा, आपाती कोन व परावर्तित कोन हे मध्यबिंदूच्या परस्पर विरुद्ध बाजूस असतात. आपाती कोन व परावर्तित कोन हे मध्यबिंदूच्या परस्पर विरुद्ध बाजूस असतात. हे 3 नियम अतिशय महत्वाचे आहेत. आता काही प्रयोगात लिहिलेत का सगळे नियम? आता जायचे आपल्याला प्रकाशाचे अपवर्तन. परावर्तन कळलं, आपल्याकडे थ्रो बॅक व्हायला लागले, लाईट कसं व्हायला लागल्या, प्रकाश आपल्याकडे परत यायला लागला, आलेला प्रकाश. मग त्याच्यामध्ये अँगल बनायला लागल्यात, कोन बनायला लागल्यात. मग त्याला जिकडून आलेला आहे तो कोन, तिथं जो कोन बनला त्याला आपाती कोन म्हणलं. जिकडून रिफ्लेक्शन व्हायला लागलाय त्याला परावर्तित कोन म्हणलं. दोन्ही कोणाचं माप सेम आहे. जेवढ्या अँगलचा आपाती कोन आहे तेवढ्याच अँगलचा, तेवढ्याच मेजरमेंटचा परावर्तित कोन असणार. आणि सगळे आपाती किरण, परावर्तित किरण आणि अजून काय नॉर्मल, हे सगळे एकाच प्रतलावरती स्थित आहेत, एकाच सेम प्रतलावरती आहेत, समान प्रतलावरती आहेत. हे झाले